तर महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। सरकारनं मराठा आरक्षणाचा नवा GR काढल्यानंतर ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष रंगलाय। ओबीसींनी सध्या गावागावामध्ये आंदोलनं सुरू केली आहेत आणि या आंदोलनानंतर ओबीसी नेत्यांना उत्तर देण्याची परंपरा मराठा आंदोलक मनोज जरांगेंनीही सुरू ठेवली आहे। पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। राज्याचं राजकारण सध्या ज्या मुद्द्याभोवती फिरतंय तो मुद्दा म्हणजे आरक्षण। हैदराबाद गॅझेटियर लागू झालं आणि ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली। ओबीसींनी गावागावातून निषेध व्यक्त करायला सुरुवात केली, तर ओबीसी नेत्यांना उत्तर देण्याची परंपरा मनोज जरांगेंनी कायम राखली। या सरकारने जो GR काढून ओबीसी समाजाला मूर्ख बनवण्याचं काम केलं, त्याला आम्ही कोणाला दोष देत नाही, परंतु जे संविधानिक अधिकार ते कोणालाही देता येत नाही, ते कोणालाही आरक्षण देण्याची पद्धत आहे आणि सर्वोच्च न्यायालयापासून अनेक निकाल हायकोर्टापासून ते आहेत। कोणालाही कोणत्याही जातीमध्ये घालण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही। बनवा बनवीचा खेळ आहे हा। त्यामुळे हे आता महाराष्ट्रातील ओबीसी या बनवा बनवी करणाऱ्या सरकारला बळी पडणार नाही। किती महाराष्ट्र यांना अस्थिर करायचा आहे विनाकारण, किती यांचं वाईट विचार आहेत की आम्ही तर चांगले विचार यांच्या पोराबाळासाठी ठेवले होते, लेकरा बाळांसाठी ठेवले होते की ओबीसींना आरक्षण मिळतंय तर आमचे लोक समाधानी असायचे, ते मिळू द्या, गोरगरिबांचे लेकरं मोठे होते। आम्ही लढून मिळवलं, यांना पुढं लढावं पण लागलं नाही, दिलं पण आमच्याच लोकांनी, GR पण आमच्याच मराठ्यांच्याच नेत्यांनी काढलेत, परंतु आम्ही मराठा समाजाने नेत्यांनी कधी विरोध पण नाही केला, परंतु आज लढून मराठा समाज मिळवतोय तर हे विरोध करतात, खूप मोठं दुर्दैव आहे। जरांगेंनी हे प्रत्युत्तर देताना नेहमीप्रमाणे मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला, त्याचप्रमाणे पंकजांसह धनंजय मुंडेंनाही लक्ष्य केलं। पहिल्यांदा आम्हाला फक्त ओपनचंच आरक्षण होतं, काढा बरं मागच्या लिस्ट सगळ्या। हे येवल्याचा अलिबाबा लय बोलतो ना छगन भुजबळ, ते 40 चोर संघ घेऊन, त्या अलिबाबाला म्हणा जरा मागचे एक 20 वर्षाची हिस्ट्री काढ बरं, 25-30 वर्षाची। तुम्ही ओबीसीच्या जागा घेऊन ओपन मधल्या घेतल्या का नाही? सोडा ओपन मधल्या जागा सगळ्या, प्रत्येक जातीचा वापर करते। आतापर्यंत मराठ्याचा केला, आता धनगराचा करायला लागली। ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देतात। ती अशी टोळी आहे ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते। मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले, इतकी ते मुंडे साहेबाची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी, मोदी साहेब नाही आले, वापर झाला फेकून दिले। यांच्यासारखे आम्ही जातीवादी नाही आहेत, कोणाच्या लेकराचं वाटोळं आम्ही कधी होऊ देत नाहीत, पण तुम्ही आमच्या लेकरांवरती विनाकारण वाटोळं व्हावं म्हणून GR चॅलेंज करणार, अरे तुमची होते, तुमचं वरचं 2% होतं आणि आम्हाला विरोध कोण करतंय? लाभार्थी टोळीचं ऐकून, परळीची लाभार्थी टोळी त्याचं ऐकून त्याचा एक डोळा चष्म्याच्या बाहेर यायला लागला आता, असं त्याच्याच जवळचे त्याच्याच जातीतले कार्यकर्ते सांगत आहेत। म्हणजे ही बेकार फेड असते गरिबाचा वाटोळं करायला लागल्यावर। तर सरकार म्हणून आम्हाला कुणालाही नाराज करायचं नाही असं म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जरांगेंनी हल्लाबोल चढवला। आम्ही सर्वांनी आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही। आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे, राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे। काय अन्याय व्हायचा राहिला? अन्याय व्हायचा काय राहिला? आसून दिलं नाही तेव्हा अन्याय वेगळाच, तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्याय वेगळाच। दरम्यान एकीकडे हे सगळे आरोप प्रत्यारोप होत असतानाच ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंसमोर ओबीसी समाजातील तरुणांच्या लग्नाचा प्रस्ताव जाहीर सभेतून ठेवला, त्यावर आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय। ओबीसी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय, आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये खरे की आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? आता याच्या आत्महत्या झालेला आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत ना। तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललो? कोणत्या ओबीसी लेखी तुला कोणी अधिकार दिला रे? लेखी बाळाला बोलायचं? आता पहिली भरली त्याच्यात। आता धनगरांना नाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही। दरम्यान मनोज जरांगेंनी नितीन गडकरींना देखील एक आवाहन केलं। तुम्ही चांगल्या मुशीत विचाराच्या वाढलेले आहेत,
हे आम्हाला माहिती आहे. पण आरक्षणावर तुम्ही बोलून आमच्या लेकराबाळांच्या अस्तित्वाला घाला घालू नका किंवा त्याला गैरसमज पसरू नका की ते राजकीय अजेंडा झाला, नमका झाला आणि तमका झाला. लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तुमचा कुठं अजेंडा राजकीय होता? तुम्ही थोडेच मागाशीर म्हणून राजकीय अजेंडा होता. तुम्ही ते एवढे हुशार होते, मुशीद होते, तरी तुम्हाला दिल्लीला पळून लावलं. तुमच्यासारखा मुरब्बी, चांगला विकास करणारा, खरं बोलणारा माणूस महाराष्ट्राला पाहिजे होता. ती गरज होती, तुम्हाला नाही राहून दिलं. मग त्याला तेच जोडावं का आम्ही आता? राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय संकेत पुरेसे मिळत आहेत. फक्त मराठा आणि ओबीसीच नव्हे तर धनगर, वंजारी, लिंगायत यांनी देखील आरक्षणावरून आंदोलनाची हाक दिली आहे. मात्र आरक्षण ही गरज आहे, पण समाजामधला भांडणाचा विषय नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं तर सामाजिक संतुलन कायम राहील, हे मात्र खरं. जालन्याहून रवी मुंडेसह दीपक पळसुले, एबीपी माझा, मुंबई.